हलतंय, दारही हलतंय इनफॅक्ट. हे अरे हे कसं येऊ, हे कसं आहे. हा माझा शूज डायरेक्ट स्लिप झालाच ऑलरेडी. अजून आले पाहिजे. हे बघा मी जे म्हणत होते ह्याच्यावरती पाणी पडलंय आणि आता ह्याचं डेंजर आईस मध्ये कन्वर्ट झालंय, रूपांतर. आता -16 आहे. अरे हे कसं आहे, पाय मारून मारूनच चालेल. मला अजून एक दाखवायचं होतं तुम्हाला. काही काही लोकांच्या गाड्या खूप स्वच्छ आहेत. दॅट डज नॉट मीन की ते बर्फ नाही पडलाय त्यांच्या एरियामध्ये. दॅट मीन्स की त्यांना कवर्ड पार्किंग आहे. गराज घेतलाय त्यांनी. हां वन इन द सेम कवर्ड पार्किंग गराज. हे बघा ही गाडी किती क्लीन आहे. त्याच्यावरती बर्फाचा बर्फ पण नाही आहे. आणि असं होतं थोडंसं टेम्परेचर वाढलं किंवा पाऊस पडला की पाणी होतं ह्याचं बर्फाचं, विच इज व्हेरी युज्युअल फॉर अस. कारण का पण त्याच्यानंतरचा जो प्रोडक्ट क्रिएट होतो तो खूप हार्मफुल आहे फॉर अस. त्याच्यानी डायरेक्ट माणूस बमवरती पडतं पाय सटकून. काय पाहतोय तेवढं मागे वळून वळून. अच्छा हां मे बी हे त्यासाठी क्रिएट केलं असेल. आज ट्रॉलीज नाही आहेत, संपल्या ट्रॉलीज. अरे यार तिथून आणायची होती बाहेरून ट्रॉली. त्यांचं हे पण आता वेगळं आहे का, बर्फाच्या वेळेस वेगळं आत्ताच्या वेळेस. हां तिथे आहेत. बर्फाच्या टायमिंगला तिथे बाहेर ठेवताय ट्रॉली आय गेस, म्हणजे लोकांना इझी पडेल आणायला. शांती द्यावा म्हणजे झालं. हळूहळू ये, हळूहळू ये. ओके बाय. तर म्हणाली तर टोमॅटो घेते आहे. टोमॅटोची प्राइस तुम्ही बघू शकता काय आहे. राईट नाव इट्स 98 सेंट्स. असे इथं टोमॅटो आहेत. सेम ऑनियन, शिमला मिर्च. हे रोमा टोमॅटोज आहे आणि हे वाले, आणि ते कोणते ते चेरी टोमॅटो समथिंग. इथं अवोकाडोज आहेत. आता आपल्याला घ्यायचे आहेत कांदे. कारण का कांदे पण संपलेले आहेत. त्याच्यात एक काळा कांदा दिसला मला. आपण हे वाले कांदे घेतो, बट व्हाईट पण आहेत आणि हे अशा रंगाचे पण असतात. तर हे आहेत ऑनियन व्हाईट 3.64, ऑनियन रेड हे व्हाईटवाले 3.64, हे रेडवाले 3.14. हे एवढ्याचे. आणि मग ह्याचे प्राइजेस आहेत. हे आहेत ऑनियन येल्लो 2.77. त्यातलं आपण मधलंवाला क्वालिटी घेतो. आणि हे असे गार्लिक आपल्याकडे आहेत. अबे ठीक आहे घे. दोन घेतले. पाहून घेतले का नीट सगळे असे डुबू आहेत ना, आत नाही जाते ना. ओके गार्लिक आहे इथे एक अर्धा किलो, दॅट इज 1 LB म्हणजे 1 पाऊंड. अराउंड 450 ग्रॅम्सचं असतं ते आहे पाऊंड. हे 4.5 $5. अवोकाडोज आपल्याला लूज घ्यायचे आहेत. अवोकाडोज पॅकेटमध्ये पण मिळतात, पण ते पॅकेटवाल्यामध्ये कळत नाही की कोणतं कधी राईप होणार आहे, म्हणून मग आपण हे वाला घेतो. टोमॅटो बघा ऑलमोस्ट $1 आहे अर्धा किलो. आणि हे असे अवोकाडोज मिळतात इथे लूजवाले, ज्याच्यामध्ये हा वाला एक चांगला ऑप्शन आहे की आपल्या हिशोबाने आपण घेऊ शकतो. मी तर मोस्टली सगळे हिरवे आणि बल्की घेते, कारण का लगेच मध्ये करावे नाही लागत. आठवड्यातून एकदा खायचं. 2 आतमध्ये ठेवते फ्रीजमध्ये, म्हणजे ज्याला जास्त वेळ लागेल पिकायला, आणि 2 बाहेर ठेवते.
ज्या दिवशी खायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी, आदल्या 2 दिवस आधी. हे करेक्ट आहे. हे बघा, हे सब ब्राउनिश म्हणजे हे होत आलं आहे. ग्रीन आहे हे चांगलं आहे. हे पण एक चांगलं आहे आणि बल्की आहे. हे इट इज ओकेश. दुसरं बघूयात. काही लोक बोलतात ह्याच्यावरती, पण मी तर सगळे कच्चेच घेते, त्यामुळे दिस डज नॉट हेल्प मी. हे वाला पार्ट हे पाहून घ्यायचं असं म्हणतात, म्हणजे ते झालंय की नाही असं कळतं. सो आता आपण 4 घेणार आहोत. अजून एक छानवाला सापडू दे देवा पटकन. चांगला आहे का? साईज तर चांगला आहे याचा. ओके, हे 4 घेऊयात आपण. मी बॅग आणायची विसरली आहे, 1 मिनटं थांबा. ओके, आपण कोथिंबीर पण घेणार आहे. कोथिंबीर आहे आज कितीला आहे? 68 सेंट्सला आहे. एवढा गड्डा 68 सेंट्स. तर असे 2-4 घेऊयात, मग मी तुम्हाला दाखवते. सो मी तर हॅपीच आहे, कारण का विशाल म्हणलं पायनॅपल घ्यायचं का. आय लव्ह पायनॅपल. सो पायनॅपल आहे $2.34. हे वालं. मग ह्याच्यातलं आपण बेस्टवाला उचलून घेऊयात. सो हाऊ डू आय सिलेक्ट की कोणता बेस्ट आहे? की त्याला खड्डे आणि डाग नसले पाहिजेत, अँड देन ते खालून येलो व्हायला स्टार्ट झालं पाहिजे. 1 सेकंड. हां, हे छान आहे. खालून येलो व्हायला स्टार्ट झालं पाहिजे, म्हणजे ते घरी येलो होत जातं. हे बघा हे कसं आहे तसं, पण ह्याचा साईज छोटा आहे. मग आता इथे हे एक पर पायनॅपलवरती आहे, त्यामुळे आपण मोठं घेतलेलं आपल्याला बेनिफिशियल आहे. ही संत्री आहेत 88 सेंटला एक. एवढं मोठं. स्ट्रॉबेरीज ना लिटरली हे लिमिटेड एडिशनवाले आलेत का परत? $2.5 होते. आता स्ट्रॉबेरीजचा प्राईस किती वाढला आहे? $5.6 झालेत. नाही हे आहेत की $2.5 कुठे आहेत? 260. यांचं नाव काय आहे? रिटेल प्राईस स्ट्रॉबेरी हेच आहेत वाटतं. हे बघा, हे $2.5 आहे. 262. हे छान आहे. आता परवाच मी खूप सारे स्ट्रॉबेरीज होते घरी, तर त्याची स्मूदी बनवली. हे जास्त छान आहे त्याच्यापेक्षा. वजनाने किती आहे? ठीक आहे, हे छान. 2 घेते, कारण का मम्मी. अच्छा, हे मोठंवालं पण आहे. मोठंवाल्याची प्राईस नाही दिली यांनी. मग हे एकच घेतलं असतं ना. ह्याच्यात खूप आहेत. हे 1 किलो स्ट्रॉबेरी आहे ही. हे बघा, इथे असं वाला ॲलोवेरा मिळतं आणि नारळ, आणि हे लिंबाचा रस आहे. लिंबू पण मिळतात आणि लिंबाचा रस पण मिळतो टाकायला. येल्लोवाला लिंबाचा रस, हिरव्यावाला लिंबाचा रस, दोन्हीची टेस्ट वेगळी असते. आणि हे नारळ आहे कितीला माहिती का? एक आहे 274. आणि ॲलोवेरा आहे 238 ईच ॲटम. पर ए लिहिलं आहे ना, पर ए म्हणजे 1 असं. आंबे पण आहेत. आंबे इथे सारखे मिळतात. लालवाला $1 आहे. एक $1.07 एक आंबा आहे. आता नाही खाणार आहे. ओके, इथे ना असे फ्रोझन मिळतात, तर मला फ्रोझन स्वीटकॉर्न शोधायचे आहेत. इथेच असले पाहिजेत. कुठे गेले? हे पीज आहेत. पीजच्या अराउंडच असतात. इथे आहेत. याप. ओके, अरे हे पण आहेत इथे. हे बघ, फ्रोझनवाले आहे आणि हे कट केलेले आहेत. हे बघ, घ्यायचं हे मी उकळेन. आणि हे वाले पण घेते. ते कुठे गेले? हां, आज आपण छोटा पॅक घेऊयात. ते आहेत ना, मग 2 घेऊयात. तो खूप होतो. मग त्याला तू म्हणला ना त्या दिवशी ब्रॉकलीला बुरशी लागली होती चुकून.
ते ओपन राहिलं की लागायची शक्यता आहे ना. दोन घेते बट एक संपेपर्यंत दुसरा कशाला ओपन राहील. हे बघा अवोकाडोज पण आहे डाइस्ड. चेरीज, ट्रिपल बेरीज सगळं फ्रोझन मिळतं इथे. पीचेस आहेत. हे पायनॅपल मँगो, कोकोनट पण आहे ह्याच्यात, पपया, मँगो बेरी. झालं आज थोडंसंच घ्यायचं होतं सामान. हे बघा असे ना सगळे आईल असतात. आता हे केक शुगरचं आहे तर मग ती लोकच घुसतात ज्यांना ते हवं आहे. इथे वरती लिहिलेलं असतं सूप्स मिळतात ह्या रोमध्ये असं. आणि इथे फ्लावर्स. आज बघूयात गुलाबांचे काय प्राइस आहेत. परवा तर व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी द प्राइस वॉज लाईक हेल. $16 होती एवढी. आता आज बघत ना कितीला आहेत. ह्याच्यावरती प्राइसच नाही लिहिलं आहे. वाव. हा रोजचा बुके आहे. ह्याच्यावरती तर लिहिलं आहे. अय्यो ह्यांना प्राइसच नाही आहे. मे बी हे आपल्याला फक्त स्कॅन करावे लागतील. आणि माझी अशी गट फिलिंग आहे की हे वाले स्वस्त झाले असतील कारण काय तर झालं ह्यांचं काम संपलं आहे. किती सुंदर सुंदर आहेत. हा एक बुके आहे ज्याच्यामध्ये लिलीज पण आहेत. घेऊ का मी? हा तसा मला आवडेल तसा मे बी. पण हे लिलीज आहेत. ते रेड कलरचे मीच घेतले होते. म्हणजे त्यांनी दाखवले होते किंवा मस्त आहे आणि त्यांनी सजेस्ट केले होते बट यू गेट इट. ते मीच घेतले होते क्रेडिटसाठी. बघा मी तुम्हाला म्हटलं ना की रोजेसचे खूप प्राइसेस होते. हे बघा हे एवढे रोजेस आहेत. असतील मे बी 10-15 तरी असतील. तर ह्याचा प्राइस आहे $19.97 विच इज लाईक क्रेझी. आपल्या इथं 10 रुपयाला एक रोज मिळतं. हे मी हा उचलला होता बुके बट नाव आय एम सेकंड गेसिंग माय सेल्फ. बघू हा स्कॅन तर करेन. त्याचे प्राइस जास्त आले तर कॅन्सल करेन. पण मला पाहायचं आहे ह्याचा प्राइस किती लावला आहे त्यांनी. थांबा ह्याचा प्राइस किती लावला आहे तुझा? $4. लिलीज आपण माहिती ना कितीचे घेतो? किती आहे लिलीज आपण कितीचे घेतलं होतं ते सांग. लिलीज पण आपण $4 घेतलेलं आहे. 4.5. ओके. लिलीज आपण घेतले होते 4.95चे. अँड दीज आर लाईक हे 12 रोजेस आहेत. आय फील लाईक हे $8 येईल. मी फक्त स्कॅन करणार आहे आणि रिटर्न आणणार आहे. कॅन्सल करणार आहे कारण का मला वाटतं की हे महाग आहेत. चला लागा चेकआउटला. नाही बघा इथे सेल्फ चेकआउटची अशी लाईन असते आणि ते पर्सनल चेकआउट म्हणजे तसं पण असतं की एक ह्युमन असतो आपल्याला दिलेला आणि तो आपले सगळे स्कॅन करतो. हे सेल्फ चेकआउटचे लाईन आहे जिथे कार्ड आणि आपण कॅश टाकू शकतो. मी तुम्हाला दाखवते. विशाल असं थांबलाय. सो एक एरिया असतो. नो थँक्स. थांब. आई शपथ $10चे हे $10 डझन रोजेस. कॅन्सल कर ना दादा. एकदा तू कॅन्सल करू शकतो. सॉरी. खूप जास्त एक्सपेन्सिव्ह झाले का हे. डझन रोजेस $10 विच इज लाईक 800 रुपीज. आणि ह्याला बुके वगैरे पण नाही काय बनवलेलं आहे. बाय बाय रोजेस. सो विशालने इथं पेमेंट केलेली आहे कार्डनी आणि ते असं ऑप्शन विचारतं प्रिंट और टेक्स्ट. आपण फक्त प्रिंट घेऊयात कारण का नंबर नाही दिला आहे त्यांना. मग इथून प्रिंट येतं. इथून मी ते नोटा पण टाकू शकते माहिती. नोट्स चेंज बोलले ना. हां चेंज येतं. तिथे चेंज पडतात टुक 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 असे. सो दिस इज हे असं ओपनवालं आहे. चला आता आपल्याला मारतील ते. थँक्यू. यू टू. हलका हलका बर्फ पडायला चालू झाला आहे. इट्स स्नोईंग अ लिटल बिट. तिकडे आहे गाडी.
शी यार, कालच सामान घेतलं असतं तर बरं झालं असतं असं वाटतंय. पण ठीक आहे, हा पण एक एक्सपिरियन्स आहे. अचानक भयानक स्नो आलेला आहे मंडळी. हे बघा कसं अडकतं, बर्फ अडकतं असा. चलते चलो बस चलते चलो चलते चलो. हे अशी चिकचिक छान नाही वाटत है ना. बर्फ पडून गेल्यावरची नाही छान वाटत. हे बघा कसा अडकलाय, पडला. चला आपण नेऊयात. आज आपण घेतलेला आहे पायनॅपल. तुला माहिती मी परवाच पायनॅपल कसं परत घरात उगवू शकतो आपण ते बघितलंय. तर मी ट्राय करणार आहे पायनॅपलला रिग्रो करायचं. पायनॅपलचं झाड परत येतं. येस येस गोइंग देअर. मी हे कार्ड त्याच्या जागी लावते. अडकला. ठीक आहे, इथून रिटर्न तर नाही येणार आहे ते. आणि टू गो 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 गो. कारण हे करंट का हां हलका हलका बर्फ पडायला चालू झालाय. इट्स स्नोइंग अ लिटल बिट. तिकडे आहे गाडी. शी यार, कालच सामान घेतलं असतं तर बरं झालं असतं असं वाटतंय. पण ठीक आहे, हा पण एक एक्सपिरियन्स आहे. अचानक भयानक स्नो आलेला आहे मंडळी. हे बघा कसं अडकतं, बर्फ अडकतं असा. चलते चलो बस चलते चलो चलते चलो. बर्फाचं तळ, नॉट पाण्याचं तळ, बर्फाचं तळ. हे अशी चिकचिक छान नाही वाटत है ना. बर्फ पडून गेल्यावरची नाही छान वाटत. हे बघा कसा अडकलाय, पडला. चला आपण नेऊयात. आज आपण घेतलेला आहे पायनॅपल. तुला माहिती मी परवाच पायनॅपल कसं परत घरात उगवू शकतो आपण ते बघितलंय. तर मी ट्राय करणार आहे पायनॅपलला रिग्रो करायचं. पायनॅपलचं झाड परत येतं. येस येस गोइंग देअर. क्लिनिंग मशीन चालू आहे तिकडे, चालली आहे. हे बघा तिथे ती जी हलती आहे. एका हाताने कसं दाखवते. अरे यार, एकच सेकंड थांबा. मी हे कार्ड त्याच्या जागी लावते. अडकला. ठीक आहे, इथून रिटर्न तर नाही येणार आहे ते. आणि टू गो 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 गो. कारण हे करंट का हां तिथे क्लिनिंग मशीन आहे. मला दिसते का ती. तो माणूस क्लीन करायला आला वाटतं रोड परत. लेट इज गो 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 गो. हळू नको. नमस्कार मंडळी. सो प्लॅन चेंज झाला आहे. घरी जायच्या ऐवजी आपण जाणार आहोत हेडन रन फॉल्सला.